तर आपला पहिला विषय आहे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग विथ जीएसटी. या सब्जेक्टमध्ये या ठिकाणी टोटल 100 मार्कासाठी आपल्याला हा विषय असेल आणि या 100 मार्कामध्ये थेरॉटिकली 50 मार्क आणि प्रॅक्टिकली 50 मार्क. मला वाटतं बऱ्याच जणांचं हे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हे झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी टॅली ERP 9चं सॉफ्टवेअर जे आहे, टॅली ERP 9चा सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता त्यामध्ये जवळपास सर्वांचं झालेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण या ठिकाणी 5 युनिट दिलेले आहेत आणि काही प्रॅक्टिकल आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आता पहिला युनिट आपल्याला दिला आहे इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं इंट्रोडक्शन या ठिकाणी काय आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग नीड अँड सिग्निफिकन्स. या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन फॉर मॅन्युअल टू कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. या ठिकाणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये जी काही मॅन्युअल अकाउंटिंग टू कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम आहे, त्याचं इव्हॅल्युएशन कसं झालं, त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचा विकास कसा होत गेला, ते आपल्याला त्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. आता कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं बेनिफिट्स काय, स्पेशली टॅली ERP 9. टॅली ERP 9 अकाउंटिंग जे सॉफ्टवेअर आहे, त्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरचं स्पेशली बेनिफिट्स काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आता जी काही अकाउंटिंग सॉफ्टवेअर, वेगवेगळी अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत, त्यांचं इव्हॅल्युएशन कसं झालेलं आहे आणि स्पेशली आपल्याला टॅली ERP 9 या अकाउंटिंग सॉफ्टवेअरचं इव्हॅल्युएशन कसं झालेलं आहे, त्याची उत्पत्ती कशी झालेली, त्याचा विकास कसा झालेला आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर डिफरंट व्हर्जन्स ऑफ टॅली. आता टॅलीचे आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे व्हर्जन्स गेले. सध्या टॅली ERP 9 हे व्हर्जन सुरू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये टॅली 9 होतं, त्याचबरोबर त्याच्याबरोबर टॅली 4 होतं, टॅली 4.5 होतं. हे सर्व बरेच व्हर्जन त्याच्यामध्ये टॅलीचे होते. ते कोणकोणते व्हर्जन्स होते ते आपल्याला फक्त ब्रीफमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर सायलेंट फीचर्स. या ठिकाणी टॅली ERP 9 चे सायलेंट फीचर्स कोणते आहेत, वैशिष्ट्ये कोणते आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. आणि लास्ट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हांटेजेस ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. जे काही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आहे, टेक्नॉलॉजिकली काय त्याच्यामध्ये आहे, टेक्निकली कोणत्या बाबी त्याच्यामध्ये आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हांटेजेस त्याचे कोणकोणते आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. आता फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मध्ये स्पेशली टॅली ERP 9 त्याचं फंडामेंटल अकाउंटिंग ची जी काही सिस्टीम आहे ते आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, सेटअप अँड क्वाइट. म्हणजे या ठिकाणी जे काही टॅली सॉफ्टवेअर आहे ते सेटअप कसं करायचं, ते क्वाइट कसं करायचं, ते बंद कसं करायचं, हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर स्क्रीन कंपोनंट्स. म्हणजे या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉम्पोनंट्स दिलेले आहेत, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सेटअप अ न्यू कंपनी. या ठिकाणी नवीन कंपनी टॅली सॉफ्टवेअरमध्ये जर आपल्याला अकाउंटिंग एंट्री करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याची कंपनी काय करावी लागते, तयार करावी लागते. म्हणजे न्यू कंपनी कशी तयार करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर सिलेक्ट अ कंपनी. कंपनी सिलेक्ट कशी करायची, अल्टर कशी करायची अँड डिलीट अ कंपनी. म्हणजे या ठिकाणी कंपनी तयार करणे, कंपनी सिलेक्ट करणे, अल्टर करणे आणि डिलीट करणे, या गोष्टी आपण सेकंड युनिटमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर मेंटेनिंग अकाउंटिंग मास्टर्स. या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग मास्टर्स कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं किंवा कशा पद्धतीने मेंटेन करायचंय हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. स्पेशली त्याच्यामध्ये ग्रुप्स आणि लेजर्स कशा पद्धतीने आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये ग्रुप्स तयार करायचे, त्याचबरोबर लेजर त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर मेंटेनिंग इन्व्हेंटरी मास्टर्स. या ठिकाणी जी काही इन्व्हेंटरी आहे, जो काही स्टॉक आहे,
ते स्टॉकचे ग्रुप कशा पद्धतीने करायचे, स्टॉक आयटम कशा पद्धतीने तयार करायचे, युनिट ऑफ मेजर्स आणि स्टॉक कॅटेगरीज आणि गोडाऊन कशा पद्धतीने तयार करायचं हे आपण त्या ठिकाणी फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग या सेकंड चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर F11 फीचर्स अँड F12 कन्फिगरेशन या दोन फंक्शनचा वापर या ठिकाणी आपल्याला जी काही मॅन्युअल मेंटेनिंग अकाउंटिंग मास्टर्स आणि मेंटेनिंग इन्व्हेंटरी मास्टर्स हे तयार करत असताना आपल्याला या F11 आणि F12 या शॉर्टकट कीची आपल्याला मदत घ्यावी लागते. त्याचं फंक्शनिंग कशा पद्धतीने होतं हे आपण युनिट नंबर सेकंड मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर युनिट नंबर थर्ड, आता थर्ड युनिट मध्ये वाउचर्स, अकाउंटिंग वाउचर्स या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग वाउचर कशा पद्धतीने केले जातात, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने त्या ठिकाणी अकाउंटिंग वाउचर्स या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन करता येतात. आता त्याचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ट्रा वाउचर असेल, पेमेंट असेल, रिसिप्ट, जर्नल, परचेस, सेल्स, डेबिट नोट अँड क्रेडिट नोट या सर्व प्रकारचे वाउचर्स या ठिकाणी युनिट नंबर थर्ड मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर इन्व्हेंटरी वाउचर्स, या ठिकाणी इन्व्हेंटरी वाउचर्स कारण की आपण पहिल्या चॅप्टर सेकंड चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी सेकंड चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे इन्व्हेंटरी मास्टर्स तयार करायचे. त्याच पद्धतीने या ठिकाणी थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला इन्व्हेंटरी वाउचर्स या ठिकाणी कोणकोणते आहेत, त्याचबरोबर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने मेंटेन केले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्पेशली त्याच्यामध्ये परचेस ऑर्डर असेल, सेल्स ऑर्डर असेल, रिसिप्ट्स नोट्स अँड डिलिव्हरी नोट्स, त्याचबरोबर स्टॉक जर्नल्स, रिजेक्शन इन, रिजेक्शन आउट हे थर्ड युनिट मध्ये म्हणजे वाउचर्स या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअर मध्ये जे जे काही वाउचर्स त्या ठिकाणी तयार केले जातात ते सर्व आपण त्या ठिकाणी वाउचरचे प्रकार त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये अकाउंटिंग वाउचर असतील, त्याचबरोबर इन्व्हेंटरी वाउचर्स त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी फोर्थ चॅप्टर दिलेला आहे बघा, रिपोर्ट, अकाउंटिंग रिपोर्ट. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी अकाउंट मेंटेन करत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट या ठिकाणी तयार करावे लागतात. परंतु टॅली सॉफ्टवेअर एक असं सॉफ्टवेअर आहे की त्याच्या मदतीने ऑटोमॅटिक आपल्याला सर्व प्रकारचे रिपोर्ट या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या ठिकाणी घेता येतात. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, डेली बुक असेल, कॅश ऑब्लिक बँक बुक असेल, त्याचबरोबर लेजर रिपोर्ट असेल, त्याचबरोबर ग्रुप समरी असेल, वाउचर रिपोर्ट असेल, इन्व्हेंटरी रिपोर्ट आहे, स्टॉक समरी आहे, स्टॉक आयटम समरी आहे, स्टॉक ग्रुप समरी आहे, स्टॉक कॅटेगरी रिपोर्ट, गोडाऊन रिपोर्ट, इन्व्हेंटरी वाउचर रिपोर्ट, अंडरस्टँडिंग रिपोर्ट वाईज F12 कन्फिगरेशन. म्हणजे या ठिकाणी टॅली संबंधित किंवा जे काही अकाउंट मेंटेन करत असताना जेवढे काही रिपोर्ट आपल्याला आवश्यक आहेत ते रिपोर्ट कशा पद्धतीने त्या ठिकाणी काढायचे टॅली सॉफ्टवेअर मध्ये मधून आपण तो त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर लास्ट युनिट आहे युनिट नंबर फिफ्थ. या ठिकाणी जीएसटी फंक्शनॅलिटी. या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअर आता आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी जीएसटी लागू झालेले आहे भारतामध्ये. मग या ठिकाणी जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा वापर टॅली सॉफ्टवेअर मध्ये कसा करायचा, या ठिकाणी त्याच्यासाठी हा युनिट या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जीएसटी फंक्शनॅलिटी यामध्ये या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जीएसटी इन टॅली, या ठिकाणी जीएसटी मध्ये टॅलीची ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. सेटअप जीएसटी कंपनी लेवल, कंपनी लेवल मध्ये जीएसटीचं सेटअप कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर लेजर लेवल और इन्व्हेंटरी लेवल, लेजर लेवलला आणि इन्व्हेंटरी लेवलला जीएसटीचं सेटअप कशा पद्धतीने करायचं हे आपण फिफ्थ चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर क्रिएटिंग जीएसटी मास्टर्स, जीएसटी मास्टर्स आहेत ते टॅली सॉफ्टवेअर मध्ये कशा पद्धतीने तयार करायचं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. त्यामध्ये CGST, SGST आणि IGST. त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपल्याला म्हणता येईल. SGST स्टँड्स फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड IGST स्टँड्स फॉर इंटिग्रेटेड GST. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं लॉग फॉर्म सांगता येईल. त्याचबरोबर रेकॉर्डिंग जीएसटी ट्रान्झॅक्शन. या ठिकाणी जे काही जीएसटी द्वारे ज्या काही ट्रान्झॅक्शन होतात
त्या कशा पद्धतीने रेकॉर्ड करायच्या, त्याच्यामध्ये परचेस केल्यानंतर कशा पद्धतीने जीएसटी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची, सेल्स केल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची, त्याचबरोबर प्रिंटिंग जीएसटी टॅक्स इनव्हॉइस, जो काही टॅक्स इनव्हॉइस आहे त्याचं प्रिंटिंग कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर जीएसटी रिटर्न्स संबंधित ज्या काही ट्रान्झॅक्शन आहेत त्या कोणत्या ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करायच्या, आणि पेमेंट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीचं पेमेंट शासनाला केल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायचे हे आपण या ठिकाणी युनिट नंबर 5 मध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व थेरॉटिकली भाग या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे बेसिकली हे आपण जे काही टॅली सॉफ्टवेअर आहे त्याच्याच मदतीने आपण त्याच्या जे काही स्टेप्स असतील त्या स्टेप्स सुद्धा पाहणार आहोत. जे काही जीएसटी अकाउंट मेंटेन केलं जातं किंवा इन्व्हेंटरी अकाउंटिंग मेंटेन केलं जातं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता त्याच्याच बरोबर या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा दिलेलं आहे बघा. आता लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स. आता प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय करायचंय, कंपनी क्रिएशन, अल्टरेशन अँड डिलीटिंग इन कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, दॅट इज टॅली ERP 9. टॅली ERP 9 मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये कंपनी क्रिएट करायची आहे, अल्टर करायची आहे आणि डिलीट करायची आहे. त्यानंतर नंबर 2 दिलेला आहे बॅकअप अँड रिस्टोर ऑफ कंपनी. म्हणजे जे काही आपण अकाउंट मेंटेन करतो ते अकाउंट मेंटेन केल्यानंतर त्याचं बॅकअप या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटरवर ठेवायचं आहे किंवा त्या कंपनीचं बॅकअप कशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे हे आपण प्रॅक्टिकल मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर क्रिएट, डिस्प्ले, अल्टर अँड डिलीट अकाउंटिंग ग्रुप्स. जे काही अकाउंटिंग ग्रुप्स आहेत त्या अकाउंटिंग ग्रुप्स कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत, कशा पद्धतीने क्रिएट करायचे, कशा पद्धतीने डिस्प्ले करायचे, अल्टर करायचे आहेत आणि डिलीट करायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर क्रिएट, डिस्प्ले, अल्टर अँड डिलीट लेजर्स. जे काही लेजर्स आहेत ते लेजर्स कशा पद्धतीने क्रिएट करायचे, डिस्प्ले करायचे, अल्टर करायचे आणि डिलीट करायचे हे आपल्याला प्रॅक्टिकली या ठिकाणी आपल्याला हे प्रॅक्टिकल करायचंय. त्याचबरोबर रेकॉर्डिंग बँक ट्रान्झॅक्शन युजिंग कॉन्ट्रा व्हाउचर्स. जे काही कॉन्ट्रा व्हाउचर्स आपण करतो ते कॉन्ट्रा व्हाउचर्स जे काही आहेत ते बँक रेकॉर्डिंग, बँकिंग किंवा रेकॉर्डिंग बँक ट्रान्झॅक्शन, जे काही बँक ट्रान्झॅक्शन होतात, बँक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याला त्या ट्रान्झॅक्शन कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात. ते कशा पद्धतीने रेकॉर्ड करतात ते आपण या ठिकाणी प्रॅक्टिकली आपल्याला ते पाहायचंय. त्याचबरोबर 6 नंबर दिलेला आहे रेकॉर्डिंग पेमेंट व्हाउचर्स. जे काही पेमेंट व्हाउचर आहे त्याचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर रेकॉर्डिंग रिसिप्ट व्हाउचर, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग कॅश परचेस ट्रान्झॅक्शन अकाउंट ओनली अँड रेकॉर्डिंग क्रेडिट परचेस मास्टर अकाउंटिंग ओनली. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जे काही प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर नंतर आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट युनिट मध्ये दिलेलं आहे रेकॉर्डिंग कॅश सेल्स ट्रान्झॅक्शन असेल, रेकॉर्डिंग क्रेडिट सेल्स ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग जर्नल व्हाउचर्स फॉर असिस्ट परचेस, रेकॉर्डिंग जर्नल व्हाउचर्स फॉर या ठिकाणी, त्याचबरोबर रेकॉर्डिंग परचेस ऑर्डर अँड रिसिप्ट नोट आहे, रेकॉर्डिंग सेल्स ऑर्डर अँड डिलिव्हरी नोट दिलेला आहे, क्रिएटिंग जीएसटी लेजर. म्हणजे जो आपला फर्स्ट चॅप्टर टू 5th चॅप्टर मध्ये जे काही आपल्याला थेरॉटिकली पाहिजे त्याच संबंधित प्रॅक्टिकल या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता जो काही आपला प्रॅक्टिकल संबंधित विद्यापीठानेच ठरवून दिलेला म्हणजे कोणत्या बेसला किती मार्क द्यायचे ते ठरवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्कासाठी जी काही प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये 10 मार्कासाठी या ठिकाणी टेस्ट होईल. 1 टेस्ट 10 मार्काची होईल, ओरल 20 मार्काची असेल आणि प्रॅक्टिकल फाईल या ठिकाणी 20 मार्काची त्या ठिकाणी असेल. म्हणजे ॲट लास्ट मिनिमम 20 प्रॅक्टिकल्स. म्हणजे या प्रॅक्टिकल बुक मध्ये तुम्हाला कमीत कमी 20 प्रॅक्टिकल त्या ठिकाणी द्यायचे, तेव्हा तुम्हाला तिथं काय होईल 20 मार्क त्या ठिकाणी मिळतील. अशा पद्धतीने विद्यापीठाने ठरवून दिलेला हा जे काही नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबस नुसार आपण कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हे आपण पाहणार आहोत. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 1 by 1 या ठिकाणी डिटेल या ठिकाणी पाहूया. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग म्हणजे काय, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगची गरज काय, त्याचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर मॅन्युअल अकाउंटिंग पासून कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं
डेव्हलपमेंट कसं झालं, बेनिफिट्स त्याचे काय काय आहेत, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहणार